आणि एक मोठी बातमी समोर येते। करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख पोटगी द्या, वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे। करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत आणि आता करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी द्या असा निर्णय कौटुंबिक न्यायालयाने दिलेला आहे। आपल्याला कल्पना आहेच, यापूर्वीच स्वतः धनंजय मुंडे यांनी काही वर्षांपूर्वी हे स्पष्ट केलेलं होतं। करुणा मुंडे ही आपली पत्नी आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि 2 मुलं असल्याचाही उल्लेख यामध्ये करण्यात आला होता। अधिक माहिती घेऊयात, भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, काय अधिक माहिती? नक्की सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे ज्या वेळेला आरोप करण्यास सुरुवात केली होती, करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचार केल्याचा देखील आरोप केलेला होता। त्यावेळेला सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे या आपल्या पत्नीच नाहीत अशा पद्धतीचा एक खुलासा केलेला होता माध्यमांसमोर। मात्र त्यानंतरही करुणा मुंडे कौटुंबिक न्यायालयामध्ये ही केस जी आहे ती लढत होत्या। त्याच्यानंतर एक निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये देखील करुणा मुंडेंचे जी मुलं आहेत ती आपलीच मुलं असल्याची माहिती देखील धनंजय मुंडे यांनी त्या पत्रामध्ये दिलेली होती आणि त्याचा आधार घेत कोर्टाने करुणा मुंडे ही धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत आणि धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंवर घरगुती हिंसाचार देखील केलेला असल्याची माहिती न्यायालयाने सगळ्यांना दिलेली आहे। न्यायालयाचं जे पत्र आलेलं आहे त्याच्यात देखील 2 लाख रुपये करुणा मुंडे यांना पोटगी द्यावी अशा पद्धतीचा आदेश न्यायालयाने दिलेला आहे। यामध्ये त्यांची जी मुलगी आहे ती विक्टीम दाखवलेली आहे, करुणा मुंडेंची मुलगी जी आहे ती, आणि स्वतः करुणा मुंडे या त्याच्यात विक्टीम दाखवलेल्या आहेत। त्यामुळे करुणा मुंडेंना 1.5 लाखाच्या आसपास जवळपास पोटगी दिलेली आहे आणि त्यांच्या मुलीसाठी वेगळे 75,000 रुपये देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे दोन्ही मिळून जवळपास 2 लाख रुपये पोटगी धनंजय मुंडे यांना आता करुणा मुंडे यांना द्यावे लागणार आहेत। आणि जे धनंजय मुंडेंवर आरोप करुणा मुंडेंनी केलेले होते ते सगळे आरोप कोर्टामध्ये सिद्ध करण्यात करुणा मुंडे यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय। करुणा मुंडेंच्या वतीने मेरे वकिलांनी त्यांची ही केस लढलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता पुढे धनंजय मुंडेंवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस देखील होणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे प्रज्ञा सध्या। नक्कीच भाग्यश्री, मात्र करुणा मुंडे यांनी नेमकी कधी ही याचिका दाखल केली होती, तक्रार दाखल केलेली होती, केव्हाची ही केस आहे? जवळपास या केसला 4 वर्ष होऊन गेलेली आहेत प्रज्ञा। 4 वर्षापासून त्यांचं हे जे मॅटर आहे ते सगळं कोर्टामध्ये सुरू होतं आणि आताच एक दिवसापूर्वीच ह्याचे जे आदेश आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत। सध्या जर आपण बघितलं तर करुणा मुंडे या त्यांच्याच धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचं त्या आदेशामध्ये कोर्टाच्या म्हटलेलं आहे आणि त्यांची जी 2 मुलं आहेत त्यांचा देखील उल्लेख यामध्ये केलेला पाहायला मिळतोय सध्या प्रज्ञा। नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता खरं तर मुंडेंचा पाय आणखीनच खोलात गेलाय असं म्हणावं लागेल। मात्र ही जी पोटगी द्या अशी जी अर्थातच न्यायालयाने आदेश दिलेले आहेत, या आदेशाचं पालन ते कधी करतात हेही पाहावं लागणार आहे। करुणा मुंडे यांच्याशी आपलं काही बोलणं झालेलं आहे का? त्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का यावर? नक्की करुणा मुंडे यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि मला 2 लाख रुपये न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी द्यावे असा आदेश दिलेला आहे असं करुणा मुंडे यांनी सांगितलं। त्याचबरोबर मी सातत्याने सांगत होते की धनंजय मुंडे यांच्याबरोबर माझं लग्न झालेलं आहे, मात्र धनंजय मुंडे हे मान्य करायला तयार नव्हते। अखेर कोर्टानेच हे मान्य केलं आणि मी यशस्वी झालेले आहे। खऱ्याला न्याय असतो अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती NDTV मराठीशी बोलताना करुणा मुंडे यांनी दिलेली आहे प्रज्ञा। नक्कीच अर्थातच हे सगळे दोषारोप करत असताना न्यायालयानं नेमके कोणकोणते मुद्दे यामध्ये उपस्थित केले याबद्दल काही कळू शकलेलं आहे का? कोणती टिप्पणी खास करून केलेली आहे न्यायालयानं हे काही कळू शकलेलं आहे का? आतापर्यंत तशी माहिती आता हातात आलेली नाहीये। मात्र ज्या पद्धतीने तो जो आदेश आलेला आहे न्यायालयाचा किंवा जी कॉपी आपल्या हातात आलेली आहे त्यानुसार न्यायालयाने मी म्हटलं त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये जे पत्र धनंजय मुंडे यांनी दिलेलं होतं त्या पत्राचा न्यायालयाने मुख्य आधार घेतलेला पाहायला मिळतोय। कारण त्यामध्ये धनंजय मुलांना अटक केलेलं होतं आणि याच एका गोष्टीवरून न्यायालयाने करुणा मुंडे ही त्यांचीच पत्नी असल्याचं इथे सांगितलेलं आहे। या व्यतिरिक्त
आणखीन देखील जे खुलासे आहेत ते केलेले आहेत की मारहाण जी आहे ती धनंजय मुंडे यांनी केलेली होती आणि त्यांच्या डाव्या हाताला देखील मारहाण करुणा मुंडेंच्या झालेली होती, त्यांना लागलेलं होतं, त्याच्या ज्या खुणा आहेत त्या देखील दिसून येत आहेत. अशा पद्धतीचं स्टेटमेंट जे आहे ते न्यायालयाने केलेलं आहे सध्या प्रज्ञा. नक्कीच. मात्र पुरावे सादर करत असताना करुणा मुंडे यांनी बरेच पुरावे सादर केलेले होते. डोमेस्टिक व्हायलन्सच्या संदर्भात सुद्धा त्यांच्याकडे काही पुरावे होते, याबद्दल काही माहिती मिळू शकेल का? डोमेस्टिक व्हायलन्सच्या बाबतीतले जे पुरावे होते ते मेजरली त्यांच्या हातावर काही खुणा होत्या लागल्याच्या, ते त्यांनी सादर केलेले होते. या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही फोटो होते, व्हिडिओज होते, ते देखील त्यांनी कोर्टापुढे सादर केल्याची माहिती स्वतः करुणा मुंडे यांनी दिलेली आहे प्रज्ञा. नक्कीच. मात्र आता आपण बघतोय की करुणा मुंडे यांनी एकीकडे हे सगळे आरोप केलेले होते आणि त्या आरोपात तथ्य होतं हेही लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच न्यायालयानं ही सगळी जी त्यांची मागणी आहे ती लावून धरलेली होती. करुणा मुंडे यांनी नेमकी किती पोटगीची मागणी केलेली होती हे कळले का? त्यांनी जवळपास वर्षाला 28 कोटी रुपये द्यावे अशा पद्धतीनं सांगितलेलं होतं. मात्र त्यांना महिन्याची जी पोटगी आहे ती जवळपास 2 लाखापर्यंत सध्या देण्यात येते. मात्र अंतरिम जी रक्कम होती ती 28 कोटींची असल्याची माहिती आदेशामध्ये देण्यात आली आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर करुणा मुंडे यांच्या लढ्याला अखेर यश आलेलं आहे आणि त्यांनी 4 वर्षापूर्वी दाखल केलेल्या या सगळ्या त्यांच्या ज्या याचिका होत्या त्यांना यश आलेलं आहे आणि आता करुणा मुंडे यांना 2 लाखांची पोटगी मिळणार आहे. दोषारोपही ठेवण्यात आलेले आहेत डोमेस्टिक व्हायलन्स संदर्भात धनंजय मुंडे यांच्यावरती.